मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे साबुदाणे वडे उपवासाचे. ते पण एवढे सोपे आणि खूप कमी वेळात. हे रात्री साबुदाणा भिजत घालायचा आणि असा पूर्ण साबुदाणा भिजला पाहिजे, पूर्ण त्याचा असा चुरा झाला पाहिजे. थोडं पाणी ठेवायचं याच्यामध्ये, मग असा मऊ असा भिजतो. आणि बटाटे उकडून असे बारीक कुस्करून घ्यायचे. आणि ही आहे हिरवी मिरचीची पेस्ट. तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता, उपवासाची नुसती मिरची पावडर लाल. हिरवी टाकायची असेल तर हिरवी मिरची. तुम्ही जिरे वगैरे काय टाकू, तुमच्याकडे खात असतील उपवासाला जिरे टाकू शकता. आम्ही नुसती मिरची टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. तर चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ. आणि ही हिरवी मिरची पण आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची, जेवढं तिखट पाहिजे तेवढी. तर हे आपण टाकलं हे. आणि आता याच्यामध्ये थोडे कच्चे शेंगदाणे बारीक कूट करून घेते. तर हे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. तर मी सांगते प्रमाण तुम्हाला. जर पाव किलो साबुदाण्याचे बनवायचे असतील ना वडे, तर अर्धा किलो बटाटा उकडून टाका त्याला. आणि तिखट मीठ हे तुमच्या चवीनुसार टाका. आणि शेंगदाणे पाव किलो साबुदाणा असेल तर शेंगदाणे 50 ग्रॅम शेंगदाणे टाका. आणि अर्धा किलो जर साबुदाणा असेल ना, तर 1 किलो बटाटा टाका उकडून. आणि तिखट मीठ चवीनुसार. ते आपल्याला खाऊन पण आता हे मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं कच्चं साबुदाणा असं खाऊन बघायचं. हे मिक्स केलेलं आपल्याला जर तिखट मीठ कमी वाटत असेल ना, आपण अजून टाकायचं, परत मिक्स करून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार टाकायचं. आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे ना, तर अर्धा किलो जर असतील ना साबुदाणे, तर 100 ग्रॅम शेंगदाणे टाका तुम्ही. 100 ग्रॅमच्या प्रमाणे, म्हणजे 1 वाटी भरून शेंगदाणे टाका तुम्ही कूट करून त्याचा. शेंगदाणे भाजून कूट केला तरी चालतो, कच्च्या शेंगदाण्याचा केला तरी चालतो. नाही तरी ते आता तळूनच निघणार आहे ना तेलामध्ये. तर हे अशा प्रकारे मिक्स करून घ्या. किंवा नुसता साबुदाणा आहे ना, तुम्ही अगोदर साबुदाणा पण असा छान असा रगडून घेऊ शकता असा हाताने बारीक. जर कधी कधी साबुदाणा जर थोडा जरी कच्चा राहिला ना भिजायचा, कमी भिजायचा, तर वडे फुटू शकतात. त्यामुळं लक्ष द्या. आणि मग काय करा, कधी भिजला नसेल ना असा साबुदाणा, तर नुसता साबुदाणा असा ग्लासच्या बुडाने वगैरे असा बारीक करून घ्या. आणि मग बटाटा वगैरे मिक्स करा, मग अजिबात फुटणार नाही वडे. तर चला, अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचे त्याचे. छान असं अगोदर गोल गोल करायचं. आणि एकदम गोल असे पण बनवू शकता. गोल गोल असे गोल पण बनवू शकता. थोडेसे चपटे असे पण बनवू शकता. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता. अशा प्रकारे वडे बनवून ठेवायचे. हे अशा प्रकारे वडे बनवून घेतले. आणि इकडे तेल गरम करायला ठेवले. तर चला पाहूया आता आपण. तर हे तेल गरम झाले की नाही, अगोदर असं थोडंसं टाकून बघायचं पीठ. आणि ते पटकन असं तडतड करून वरती आलं का समजायचं तेल खूप गरम झालं आहे. आणि खूप गरम झालेलं तेल ठेवायचं आहे, नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते. तर चला आता वडे टाकूया आपण. तर 1 मिनिटासाठी असेच ठेवायचे. तर हे 1 मिनिट झाला. तर आता हे अशा प्रकारे लाल छान असा कलर आला आहे त्याला. हे लाल कलर आला आहे. मग आता हे पलटी करून घ्यायचे. दुसऱ्या साईडनी पलटी करायची. लगेच उठायचे नाही.
परती नाही करायचे. 1 मिनिटभर ठेवायचे. गॅस फास्टच ठेवायचा, अजिबात बारीक करायचा नाही गॅस फास्ट ठेवायचा. गॅस जर कमी केला आणि तेल जर चांगलं तापलेलं नसेल ना तर फुटण्याची शक्यता असते. तर हे पहा कसे छान असे तळून झालेत लाल. असा लाल कलर आला पाहिजे. एक सुद्धा वडा फुटलेला नाही का काही नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे असे तुम्ही बनवा वडे, तर नक्कीच छान होतील. एक सुद्धा वडा फुटलेला वगैरे काहीच नाही आहे. तर हे पहा मित्रांनो, कशी झाली आपली साबुदाणे वडे. तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता आणि किंवा नारळाची चटणी पण बनवू शकता. हिरव्या मिरच्या घेऊ शकता तळून तोंडी लावायला. तर माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना. आणि कशी वाटली व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.